हॅलो व्ह्यूवर्स, वेलकम टू माय लीगल चॅनल. आजची लीगल मॅगझिन आहे ॲक्टस नॉन फॅसिट रियम निसी मीन्स सिट रिया. म्हणजेच काय की कोणताही गुन्हा सिद्ध होण्यासाठी तिथे एकतर ॲक्ट म्हणजेच ते रॉंगफुल ॲक्ट आणि प्लस मेन्स रिया म्हणजेच गिल्टी माइंड, त्यालाच आपण म्हणू त्या गुन्हेगाराचं दोषी मन तिथे असणं महत्त्वाचं असतं. म्हणजेच काय की कुठलाही गुन्हा जेव्हा घडतो त्यावेळेस रॉंगफुल ॲक्ट आणि प्लस मेन्स रिया म्हणजेच गिल्टी माइंड म्हणजेच रॉंगफुल इंटेन्शन असणं महत्त्वाचं असतं. फक्त ॲक्ट कमिट झाला आहे तर ती व्यक्ती दोषी मानली जात नाही. आता जसं फॉर एक्झाम्पल एखादा गाडीचा चालक आहे, तो खूप प्रिकॉशन घेतोय, सगळे नियम जे आहे ते फॉलो करत गाडी चालवतो आहे आणि तरीही दुसऱ्याच्या चुकीमुळे जर अपघात झाला आणि त्यामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर तो जो गाडी चालक आहे तो लायबल मानला जात नाही, कारण इथे त्याला त्या व्यक्तीचा जीव घेण्याचा इंटेन्शन तिथे नव्हतं. त्याचं दोषी मन किंवा तिथे गिल्टी माइंड मीन्स रिया तिथे प्रेझेंट नव्हतं, तर ती व्यक्ती त्यासाठी लायबल मानली जाणार नाही. म्हणजेच काय की कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यासाठी एखादं कृत्य पुरेसे नसतं, तर त्यासाठी त्या कृत्यामागे असणारी दोषी मानसिकता गिल्टी माइंड तिथे असणं महत्त्वाचं आहे. तर दुर्घटनेमध्ये जे मृत्यू होतात तर त्यामध्ये जे आहे ते त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ही लीगल मॅगझिन जी आहे ती हेल्पफुल ठरते. आता एखाद्याच्या हातून समजो दुसऱ्या काही सपोज एखादी व्यक्ती आहे आणि चुकून धक्का लागला एखाद्या व्यक्तीला गर्दीमध्ये आणि ती व्यक्ती पडली आणि सपोज ती दगडावरती त्याचं डोकं लागल्यामुळे ती व्यक्ती जी आहे गंभीर जखमी झाली किंवा त्याच्यात त्याचा जीव गेला, तर अशा वेळेस असं म्हणू शकणार नाही की बाबा ज्या व्यक्तीचा धक्का लागला ती व्यक्ती जी आहे ती मर्डरर आहे, खुनी आहे, कारण तिथे जे आहे ते गिल्टी माइंड मीन्स रिया जे आहे किंवा त्याचं दोषी मन ते जे कृत्य करण्याचा जीव घेण्याचा जो हेतू आहे तो तिथे नव्हता. त्यामुळे अशा वेळेस जे आहे हे जे प्रिन्सिपल आहे किंवा ही जी मॅक्झिम आहे हे तिथे ॲप्लिकेबल होईल. आता ही जी मॅक्झिम आहे ह्याचं इन शॉर्टमध्ये काय की ॲक्टस नॉन फॅसिट रिम निसी मीन्स सिट रिया. म्हणजेच काय की गुन्हा ठरवताना केवळ कृत्य पुरेसं नसतं, तर त्या कृत्यामागील दोषी मानसिकताही सिद्ध करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, ही लीगल मॅक्झिम असं सांगते. आजचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला समजलं असेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.